बळीराजाच्या डोळ्यात आनंद अश्रू तर कधीकधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारं एकमेव भाजीपाला पीक कांदा. कांदा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन, कांद्याची पुनर्लागवड, कांद्यावरील प्रक्रिया, त्याची साठवण इत्यादी संपूर्ण माहिती मी आपणास या व्हिडिओमध्ये देणार आहे. तरी आपण व्हिडिओ संपूर्ण बघावा ही नम्र विनंती. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील. स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवा हीच निष्ठा यावर. कांदा हे द्विवार्षिक पीक असून हे पीक आपल्याला तीनही हंगामात घेता येते. म्हणजे खरीप हंगामात, रब्बी हंगामात, ज्याला आपण रांगडा कांदा देखील म्हणतो, तसेच उन्हाळी हंगामात आपल्याला हे पीक घेता येते. कांद्याचे आहारामध्ये देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणजे आपण कांद्याची भाजी, कांदा आपण काही तोंडी लावायला, कोशिंबीर तयार करायला, चटणी, कांद्यापासून आपण झुणका, भजी, तसंच या पिकाला व्यापारीदृष्ट्या अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कांदा हा 2 कलरमध्ये आपल्याला अवेलेबल असतो, लाल कांदा, पांढरा कांदा. तसंच शाकाहारी कांदा व मांसाहारीमध्ये देखील आपण कांद्याचा वापर आपण करून घेतो. कांद्यापासून चटणी, मसाला, केचप, सॉस, तसेच कांद्यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन बी, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह यांची मात्रा अत्यंत जास्त असते व त्यात खनिजे देखील असतात. कांद्याची पावडर आपण वर्षभर वापरता येऊ शकते. कांद्याला उग्रवास व तिखटपणाही असतो, कारण त्याच्यामध्ये अलील प्रोफाइल डायसल्फाइड नावाचं केमिकल असतं, त्याच्यामुळे त्याला उग्र वास येतो. व कांद्याला लाल रंग जर कशाने येत असेल तर तो येतो अँथोसायनिन या घटकामुळे. शेतकरी बंधूंनो, कांदा हे पीक सामान्यतः आपण वार्षिक घेत असतो. कांद्याच्या सर्व जाती, म्हणजे तुमच्या खरीप असू द्या, रब्बी असू द्या किंवा उन्हाळी असू द्या, या साधारण 15 ते 45 सेंटीमीटरपर्यंत वाढणाऱ्या, म्हणजे 6 ते 18 सेंटीमीटरपर्यंत वाढणाऱ्या आहेत. कांद्याची पाने जर बघितली आपण तर पिवळसर आणि हिरव्या रंगाची असतात. भारतात जर विचार केला आपण कांद्याचा, तर लागवड महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त होते, त्याखालोखाल कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान. आणि भारतात क्षेत्रफळाचा विचार जर केला तर जवळपास 287,000 हेक्टर क्षेत्रावर व त्यापासून येणारं उत्पन्न जवळपास 2,450 टन उत्पन्न आपल्याला भारतातून येत असतं. आणि त्या एकूण उत्पादनापैकी 37% शेअर जर कोणाचा असेल तर तो आपल्या एकट्या महाराष्ट्राचा आहे. म्हणजे ज्याने कांद्याचा विचार जर केला आपण तर जगभरात जवळपास 200 प्रकारच्या जाती आपल्याला आढळतात. त्यात अत्यंत चांगले औषधी गुणधर्म देखील असतात. म्हणजे तो कांदा हा उत्तेजक आहे, चेतनाप्रद असून त्यात गोड, आंबट, तिखट, तुरट, कडवट इत्यादी स्वाद असतात. आणि कांदा ॲसिडिटी म्हणजे वित्तनाशक, तसंच वातनाशक म्हणून देखील याचा आपण चांगला उपयोग करून घेतो व तो गुणकारी देखील आहे. फक्त आता लागवडचा विचार जर केला आपण तर आपण याला चांगले म्हणजे काळी कसदार जमीन किंवा हलकी जमीन, तसेच जी जमीन जिचा सामू साधारण 6.5 ते 7.5 पर्यंत असेल, ह्या जमिनीमध्ये आपण कांद्याची लागवड ही करू शकतो. फक्त लागवड करत असताना आपल्याला 3 प्रकारे आपण त्याची लागवड करतो. म्हणजे आपण त्याची लागवड आपण फ्लॅट बेडवर करू शकतो, ज्याला म्हणतो आपण गादी वाफा. तसंच आपण त्याची लागवड पेरून देखील करू शकतो आणि तशीच आपण त्याची लागवड आपण ट्रान्सप्लांटिंग देखील करू शकतो. लागवड करताना साधारण 15 बाय 10 सेंटीमीटर, म्हणजे 15 सेंटीमीटर 2 ओळीतलं अंतर आणि 10 सेंटीमीटर आपल्याला 2 झाडातलं अंतर मेंटेन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच आपण कांदा ठिबकवर देखील लावू शकतो, कारण की ठिबकवर आपल्याकडे पाण्याची बचत ही अत्यंत चांगली होते, म्हणून आपण त्याला ठिबकवर देखील लावणं सजेस्ट करण्यात आलं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत. तसंच खरीपमध्ये जर लावायचं असेल तर जुलै ऑगस्ट, तसेच रब्बी किंवा ज्याला म्हणतो आपण रांगडा कांदा हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, आणि रब्बी आणि उन्हाळी कांदा आपण साधारण नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात आपण लावू शकतो. हे लावत असताना गादी वाफा आपण साधारण 1 मीटर रुंद, 3 मीटर लांब व 15 सेंटीमीटर उंच असा गादी वाफा तयार करायचा आहे. आणि या गादी वाफावर आपण अगोदर रोप तयार करायचं आहे आणि रोप आपण साधारण महिन्याभराच्या आत आपण मेन फील्डमध्ये आपण त्याला ट्रान्सप्लांटिंग ही करून घ्यायची आहे. आता बियाण्याचा जर विचार केला आपण तर साधारण 4 ते 4.5 किलो
फार फार तर 10 किलो जर आपण पेरून द्यायचं असेल तर आपल्याला 10 किलोपर्यंत आपल्याला याचं बियाणं लागू शकतं प्रति हेक्टरी. आता कांद्याचं आता बघितलं आपण तर भरपूर काही अशा काळजी आहे महत्त्वाची. त्यात काळजीमध्ये जर बघितलं आपण तर त्याला तांब्याची अत्यंत सूक्ष्म जे तांब सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याची कमतरता भासते. त्याच्यामुळे काय होतं कांदे कडक न राहता मऊ होऊन जातात व त्याचा पापुद्रा देखील ठिसूळ होतो व तो फिक्कट पिवळा होऊन गळतो. तसंच बोरांची कमतरता जर असेल त्या पिकाला तर रोपांची वाढ खुंटते व पाण्याचा रंग काळा व करडा होऊन जातो. तसेच झिंकचा कमतरता असेल तर झिंकच्यासाठी जर बघितलं आपण तर साधारण त्याचा पूर्ण खालचा बाजूचा पानं हे सर्व वागतात व पात्या देखील त्याच्या माळ टाकून देतात व त्यामुळे त्या पूर्ण पातीवर रंगीत चट्टे पडतात. म्हणून आपण त्याला झिंक सल्फेट साधारण 8 ते 10 किलो प्रति हेक्टरी आपल्याला वापरणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जर बघितलं आपण खत आणि पाणी व्यवस्थापन म्हणजे अगोदर आपण खत व्यवस्थापन बघू. तर खत व्यवस्थापनाचा विचार जर केला आपण तर याच्यामध्ये 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे अर्धी मात्रा आपल्याला नत्राची द्यायची आहे लावणीच्या वेळेस, पूर्ण मात्रा स्फुरदची आणि पूर्ण मात्रा पालाशची द्यायची आहे. एखादी रबीमध्ये जर करायचं असेल तर 40, 20 ते 30. तसंच तुम्हाला बोललो की गंधाची जर कमतरता असेल तर 10 किलो गंधक साठवणुकीसाठी व टिकवण्यासाठी आपल्याला अप्लाय करणं गरजेचं आहे. ते देखील आपल्याला जमिनीत किंवा गांडूळ खतामध्ये मिक्स करून देणं गरजेचं आहे. तसेच 10 किलो सल्फेट देखील याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून कांदा हा कुजणार नाही किंवा खराब होणार नाही. तर शेतकरी बंधूंनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा जर विचार जर केला तर खरीपमध्ये एवढी पाण्याची गरज पडत नाही, पण रबीमध्ये साधारण 8 ते 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त काढणीच्या 15 ते 20 दिवस अगोदर आपल्याला पाणी आपण तोडून टाकायचं किंवा पाणी आपण द्यायचं नाही आहे. तण नियंत्रणाचा विचार जर केला आपण तर याच्यामध्ये सर्व तण असतात. म्हणजे तुमचं बघितलं ब्रॉडलीफ वीज म्हणजे रुंद पर्णवर्गीय तणे, तसेच सेजेस किंवा ग्रासेस असे याच्यामध्ये तण असतात. त्या तणाच्या नियंत्रणासाठी जर बघितलं आपण तर 2 वेळा निंदणी म्हणजे खुरपणे व 2 वेळा त्याची आपण आंतरमशागत करणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याकडे मजुरीची कमतरता असेल तर पीक लागवडीनंतर म्हणजे साधारण 20 ते 25 दिवसानंतर आपल्याला ऑक्झीफ्लोरोफेन 23.5% EC 7 ml व क्युझॉल पॉप 5% EC 10 ml प्रति 10 लिटर पंपामध्ये घेऊन आपल्याला त्याची फवारणी करून घ्यायची. म्हणजे जेणेकरून आपले सर्व प्रकारचे तण आपले चांगल्या पद्धतीने आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. तसंच जर आपण याच्यामध्ये विचार जर केला कीड आणि रोगचा जर विचार केला शेतकरी बंधूंनो तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर 2 महत्त्वाच्या किडी 2 ते 3 महत्त्वाच्या किडी असतात. म्हणजे जावा, मावा, तुडतुडे इत्यादी. तसेच फुलकिडा अत्यंत महत्त्वाची कीड याच्यामध्ये आहे. याच्यामुळे पानावर तेलकट डाग पडतात. ते फुलकिडे सर्व पृष्ठभाग खरडून काढतात व त्याच्यामुळे जो काही स्रवणारा जो काही रस असतो ते पूर्ण तो रस शोषण ते करून घेतात आणि त्यामुळे पाण्यावर ठिपके पडतात. त्याला आपण टाक्या देखील असं म्हणतो. आपण आपल्या मराठी लँग्वेजमध्ये आपण त्याला टाक्या देखील म्हणतो. याच्या नियंत्रणासाठी जर बघितलं आपण तर फास्टोमिडॉन 2 ml किंवा डायथेन जेल 78 2 ग्राम, सँडोविट 10 ml 10 ग्राम प्रति 10 लिटर पंपामध्ये घेऊन आपण त्याला फवारणी करायची आहे. किंवा क्विनॉलफॉस, लॅम्बडा किंवा सायक्लोएथ्रिन 6 ml प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन देखील आपण त्याची फवारणी केली तर देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने फुलकिड्यावर आपलं चांगलं कंट्रोल होऊ शकतं. आणि निंबोळी अर्काची आपण आलटून पालटून फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच रोग जर कोणता महत्त्वाचा असेल तर तो असतो करपा. आता करपा जर बघितला आपण तर हा बुरशीजन्य करपा असतो आणि याच्यामुळे काय होतं की पातीवर लांबट गोल तांबूत चट्टे पडतात व शेंड्यापासून तर खालपर्यंत आपल्याला पूर्ण पाने जळल्यासारखे दिसतात आणि याचा प्रादुर्भाव जास्त करून खरीप कांद्यावर होत असतो. याचं जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला डायफेनकॉन्झॉल 25% 10 ml प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करायची आहे. किंवा मोनोक्रोटोपास 15 ml व 25 ग्राम डायथेनियम 45 अधिक 50 ग्राम युरिया आणि स्टिकर 10 लिटर पाण्यात घेऊन जर आपण फवारणी केली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला करप्यावर आपल्याला नियंत्रण आपल्याला आणता येऊ शकते शेतकरी बंधूंनो. आता महत्त्वाचा जर कोणता भाग असेल कांद्यामध्ये तर सिलेक्शन ऑफ व्हरायटीज. आता याला म्हणजे आपल्या भारतामध्ये जर बघितलं आपण इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च अंतर्गत राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत निफाड येथे कांदा संशोधन म्हणजे पिंपळगाव बसवंत येथे कांदा संशोधन केंद्र आहे.
तसंच नाफेड इत्यादी भरपूर काही संशोधन केंद्र आहेत, ज्यांनी भरपूर काही व्हरायटी आपल्याला डेव्हलप करून दिल्या आहेत. त्या व्हरायटी मी आपणास एक बाय एक सांगतो. खरीप जर बघितलं आपण तर खरीपमध्ये महत्त्वाची कोणती व्हरायटी असेल तर N53. या N53चा कांदा जर बघितला आपण तर गोलाकार असतो, चपटा असतो, जांभळट लाल कलरचा असतो आणि त्याला अत्यंत जास्त तिखटपणा असतो याच्यामध्ये. तसेच फुले समर्थ आणि भूमी सुवर्णा रेड असे देखील याच्यामध्ये व्हरायटी आहेत. उत्पन्न जर बघितलं आपण तर साधारण 20 ते 30 टन प्रति हेक्टरचं उत्पन्न येऊ शकतं आणि हा नाशिक संशोधन केंद्राद्वारे डेव्हलप झालेला आहे. तसेच बसवंत 780 हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी याला संशोधित केलेला आहे आणि हा लाल कांदा आहे. 3 ते 4 महिन्यात त्याला हा चांगला टिकून राहतो. याची जी काही टिकाऊ क्षमता आहे ही चांगली आहे आणि जवळपास जर बघितलं तर 100 ते 110 दिवसाचं पीक आहे. त्यानंतर तिसरी जर कोणतं वाहन असेल तर ॲग्रीफाऊंड डार्क रेड म्हणजे हा NHRDF या संस्थेने विकसित केलेला असून हा देखील निर्यातीसाठी अत्यंत चांगला कांदा आहे आणि याची आपण पेरणी देखील करू शकतो. तसेच अर्का कल्याण म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च बँगलोर यांनी हा कांदा संशोधित केलेला असून हा देखील गडद लाल रंगाचा आहे आणि चवीला हा तिखट आहे. तर अशा ह्या 4 महत्त्वाच्या व्हरायट्या खरीपमध्ये आपण लावू शकतो. आता रबी आणि रांगडा कांद्याच्या व्हरायटी जर बघितल्या आपण तर N241 हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व कांदा संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत तसंच आपलं कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर यांच्या अंतर्गत आपण हा N241 नावाचा कांदा अत्यंत चांगला कांदा आहे. हा विटकरी कलरचा असतो आणि साठवणीसाठी अत्यंत योग्य जात आहे. याचं उत्पन्न जर बघितलं आपण तर साधारण 30 ते 35 टन प्रति हेक्टरचं उत्पन्न येतं. तसंच पुसा रेड जो इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च न्यू दिल्ली यांनी प्रसारित केला असून हा चपटा असतो आणि लाल गर्द कलरचा असतो. याचं मात्र ड्युरेशन हे जास्त आहे, जवळपास 125 ते 140 दिवसाचं. अर्का निकेतन हा देखील IIHR म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च बँगलोर यांनी डेव्हलप केला असून हा तिखट व गोलाकार असतो आणि याची जी काय मान असते ही अत्यंत बारीक असते आणि हा गुलाबी कलरचा असतो. तसेच ॲग्रीफाऊंड लाईट रेड हा देखील एक चांगली व्हरायटी आहे. हा तुम्हाला रबीसाठी आणि उन्हाळीसाठी अत्यंत चांगला कांदा आहे. तसंच N25791 हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा डेव्हलप केला असून हा पांढरा कलरचा असतो आणि साठवणीसाठी अत्यंत चांगला आहे. तसंच ॲग्रीफाऊंड व्हाईट हा देखील एक चांगला पांढरा कलरचा कांदा असून हा देखील बागवान संशोधन संस्था बँगलोर यांनी विकसित केलेला आहे आणि हा खरीपसाठी आणि रबीसाठी योग्य आहे. तसेच फुले सफेद महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी हा डेव्हलप केला असून हा कागल कोल्हापूर भागातला कांदा असून याला येथून त्याला विकसित करण्यात आला आहे. पांढरा कांदा आहे आणि गोलाकार आहे. तसंच फुले सुवर्णा हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथून डेव्हलप झाला असून हा तिन्ही हंगामासाठी अत्यंत चांगला कांदा आहे. हा कांदा जो काय आहे तो येलो टेक्सास आणि N241 या दोघांच्या क्रॉसमधून हा म्हणजे संकरातून हा तयार झाला आहे. तसेच भीमा तसेच पुसा माधवी, पुसा रत्ना, पुसा व्हाईट राऊंड. तसेच लहान कांद्याचा विचार जर केला आपण तर अर्का ॲग्रीफाऊंड रोज, मल्टीप्लायर कांद्याचा विचार केला आपण तर CO3, CO4, ॲग्रीफाऊंड रेड. रांगडा कांद्याचा विचार जर केला आपण तर फुले N241, तसंच पुसा रेड, नाशिक रेड, बलकारी रेड, N241, N53, अल्जिरो नो, पुसा रत्नाकार इत्यादी भरपूर काही व्हरायटी आहेत. तसेच काही प्रायव्हेट देखील व्हरायटी आहेत. त्यात आपण पुना फुरसुंगी, प्रशांत फुरसुंगी, एलोरा फुरसुंगी, जिंदाल फुरसुंगी असे देखील अत्यंत महत्त्वाच्या व्हरायट्या भरपूर काही प्रायव्हेट कंपन्यांनी देखील त्याला डेव्हलप केल्या आहेत. तर शेतकरी बंधूंनो आता विचार जर केला तर हा कांदा पीक हे उष्ण कटिबंधातील समशीतोष्ण कटिबंधातील पीक असून याची लागवड आपण सर्वांनी करावी. तसंच याचं आपण शेवटाकडे जर बघितलं आपण याचं आपण उत्पन्न म्हणजे काढणी आणि त्याचं उत्पादन जर बघितलं आपण तर हा कांदा काढणीसाठी साधारण 3 ते 3.5 महिन्यानंतर हा कांदा काढणीसाठी येतो. आता काढणीसाठी आला केव्हा समजायचं की जेव्हा पातची आपण पात सुकते. तसेच जोपर्यंत आपल्याला कांद्याला बाजारभाव भेटणार नाही तोपर्यंत आपण त्याला तात्पुरती साठवण करणं गरजेचं असतं. जेव्हा कांदा हा घट्ट होऊन जाईल, पात खाली वाकतील व जमिनीची पकड सैल होईल
तेव्हा साधारण समजायचं की आपला कांदा आता काढण्यासाठी तयार झालेला आहे. म्हणजे साधारणतः 30 ते 40% झाडाच्या माना ह्या खाली पडल्या म्हणजे समजायचं की दिस इज द राईट टाईम फॉर हार्वेस्टिंग ऑफ द ओनियन. आता रांगडा व उन्हाळी कांदा साठवणीसाठी एक तास तयार होतो शेतकरी बंधूंनो. हा कांदा आपण तुम्हाला अगोदर सांगितलं की ठिबकवर देखील घेता येतो, फ्लॅट बेडवर देखील घेता येतो आणि तुम्ही पेरून देखील याला आपण घेऊ शकता. आणि याचा जर आपण उत्पन्नाचा विचार जर केला तर खरीपमध्ये साधारण 100 ते 150 क्विंटल याचं उत्पन्न येतं. रबी आणि समरचा विचार जर केला तर साधारण 250 ते 350 क्विंटल उत्पन्न येतं. आणि रांगडाचा विचार जर केला आपण तर 250 ते 300 क्विंटल साधारण त्याचं उत्पन्न येतं. एकदा पुन्हा रिपीट करतो. उत्पन्न खरीपमध्ये 100 ते 150 क्विंटल प्रति हेक्टर, रबी आणि समरमध्ये 250 ते 350 क्विंटल प्रति हेक्टर आणि रांगडाचं उत्पन्न आपल्याला साधारण 250 ते 300 क्विंटल आपल्याला येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण या सर्व पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस जर आपण फॉलो केला तर आपल्याला कांद्याचं चांगलं उत्पन्न मिळू शकतं. आणि आज जर आपण बाजारभावाचा विचार जर केला तर कमीत कमी 10 ते 15 रुपये किलोने कांदा आपल्याला मार्केट भावाला भेटत असतो. तर अशा पद्धतीने जर बघितलं आपण चांगलं मॅनेजमेंट करा, खत व्यवस्थापन करा, कीड व्यवस्थापन करा, तसंच काढणी आणि त्याची साठवणूक देखील करा आणि ग्रेडिंग करून घ्या. म्हणजे जे काही आपलं डायरेक्टरेट ऑफ ओनियन अँड गार्लिक रिसर्च यांनी देखील आपल्याला प्रतवारीसाठी आपल्याला चाळणी तयार करून दिली आहे. तर चाळणीद्वारे जर आपण व्यवस्थित त्याची प्रतवारी करून घेतली म्हणजे लहान कांदा, मध्यम कांदा, मोठा कांदा, तर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा बाजारभाव मिळू शकतो. तसंच आपण कांदा काढणीपासून तर मार्केटला घेऊन जाण्यापर्यंत आपण जर मार्केटला भाव नसेल तर आपण त्याची कांद्याची चाळणी तयार करून घ्या. त्यासाठी देखील गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने भरपूर काही अनुदान आपल्याला दिलेलं आहे. त्या अनुदानाचा देखील उपयोग करून घ्या आणि चाळणी आपण आपल्या शेतामध्ये चाळणी यंत्र तसंच आपल्या याच्यामध्ये आपण साठवणूक चाळ देखील बांधणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला कांद्याचा भाव हा मिळू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण सर्वांनी या सर्व बाबींचा अवलंब करावा व कांद्याचं भरघोस उत्पन्न काढावं ही नम्र विनंती. आपण माझा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.